भाऊ नमस्कार. नमस्कार. भाऊ प्रभाग 37 हा खूप जुना गोपालनगर म्हटला की खूप जुना एक प्रभाग येतो. या प्रभागामध्ये आपण मागील काही वर्षापासून आपण इथे जनतेला म्हणजे समाजकार्याला सर्वांना तुम्ही साथ दिली. यंदाही आपल्याला भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मिळत आहे अशी बहुतेक घोषणा झालेली पण आहे. काय सांगाल, इथं कार्य रखडलेले आहे आणि कोणते कामं रखडलेले आहेत जे आतापर्यंत व्हायचे आहे आणि ते करणार आहे आपण? सर्वप्रथम सगळ्यांना माझा नमस्कार. मी माजी नगरसेवक प्रमोद तभाने. मला माहित आहे की जवळपास 9 वर्ष झाले इथे इलेक्शन झालेलं नाही आहे. 5 वर्ष इलेक्शन झालं होतं, त्यानंतर 4 वर्ष लागले इलेक्शन व्हायला. आता डिक्लेअर झालं इलेक्शन होत आहे. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की मी इच्छुक आहे प्रभाग 36 म्हणून. मी इलेक्शन लढलो 37 मध्ये, प्रभाग 37 मध्ये, आणि इथे लेडीज एससी लेडीज झालेला आहे. त्यामुळे मी उमेदवारी मागितली प्रभाग 36 मध्ये. जवळपास असं वाटते की मला भारतीय जनता पार्टी तिकीट देईल. तत्पूर्वी मी जे कार्य केलं या प्रभागामध्ये जवळपास 70 करोडचे कामं आपण या गोपालनगर, सुभाषनगर मध्ये आणि या संपूर्ण प्रभागामध्ये केले, जे की आजपर्यंत कोणत्याही नगरसेवकाने केले नाही. एक साधा नगरसेवक पाहिला तर एक नगरसेवकाला जवळपास 50 लाख रुपये प्रतिवर्ष मिळतात, जवळपास 2.5 कोटी. पण आपण 70 कोटीची कामं हे करू शकलो हे फक्त ना फक्त आपले जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्यामुळे. कारण की आम्ही कधी त्यांना निधी मागितला तर असं कधीच झालं नाही की त्यांनी निधी दिला नाही. आता मी नगरसेवक बनायचंच आहे, पण जवळपास माझ्या या जे काही कामं वाचलेले आहेत त्यामध्ये 35 करोडचे कामं मी सँक्शन करून आणलेले आहेत. टेंडर झालेलं आहे, येणाऱ्या इलेक्शन नंतर ते कामं सुरू होणार आहे. तर असे अनेक कामं या प्रभागात केलेले आहे. त्याच्या फलस्वरूपच माझी जे कामाच्या लोकांना पसंती आहे की प्रमोद तभाने हा काम करतो, त्याचीच वेव जे आहे ते 36 प्रभागात गेलेली आहे. त्यामुळे लोकांचं असं आहे की प्रमोद तभाला येथे तिकीट मिळू शकते, कन्फर्मेशन व्हायचं आहे. पण जेणेकरून असं वाटतं की तिकीट भारतीय जनता पार्टी मला देईल, कारण की कामाच्या स्वरूपात आपण जे केलं ते खूप काम केलेले आहेत आणि छबी चांगले असल्यामुळे कोणाच्याही लेण्यात आपण राहत नाही, देण्यात नाही. जे पार्टीने काम केलं ते नेहमी करतो, समाजाचं काम करतो आणि सतत काम करत आलेलं आहे. भाऊ प्रभाग 36 आपलं काय विजन राहील, कशा प्रकारे त्यांना आपण डेव्हलपमेंट कराल, काय सांगाल? प्रभाग 36 मध्ये मी आधी सर्वे केलेला आहे. कामं झालेली आहेत. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या जे आधी नगरसेवक होते नक्कीच चांगली कामं झाले आहेत आणि जे काही कामं वाचले असतील ते नक्कीच मी करणार. कारण कामाच्या बाबतीत मी कोणतेही काम असो करतो. जवळपास आता एवढे वर्ष झाले की तुम्ही माझा सर्वे करा या प्रभागामध्ये 36 मध्ये, या 38 मध्ये. सगळ्यांना माहिती प्रमोद तभाने घरी गेलं या ऑफिसमध्ये गेले तो काम करतोच. असं कधीच होत नाही की मी त्यांना म्हणतो की काम नाही म्हणून. आणि आम्हाला कोणतेही काम दिलं तर फडणवीस साहेब आमचा निधी सँक्शन करतात, त्यामुळे आम्हाला काम करण्याबद्दल कोणताही प्रॉब्लेम नाही. नवीन वेळ आहे, पुन्हा एकदा निवडणूक होत आहे, खूप वर्षांनी निवडणूक होत आहे. आपण केलेले जे काम आहे ते तर सगळीकडे दिसतच आहे, पण काय नेमकं नवीन विजन काय ठेवलेलं आहे समोर? यामध्ये काय झालं आहे, 5 वर्ष इलेक्शन झालं, त्यानंतर गॅप जवळपास या 22 फरवरीला जवळपास 4 वर्ष होते की इलेक्शन झालेलं नाही आहे. आता काय झालं, आधीची जनरेशन आणि नवीन जनरेशन आली, यामध्ये खूप गॅप झालेला आहे. आता पार्टीलाही तिकीट देईल पार्टी, त्याला खूप विचार करायला कोणाला तिकीट द्यायचं, कारण की नवीन जनरेशनला मेंटेन करायचं आहे आणि पुराणी जनरेशनला मेंटेन करायचं आहे. तर काही नवीन चेहरे सुद्धा त्यांना द्यावा लागतील यावेळेस, असं मला वाटते. आणि कामाचं स्वरूप असं आहे की तुम्हाला माहिती आहे आता सध्या इलेक्शन झालेलं आहे ग्रामीणमध्ये, नवीन चेहरे खूप दिलेले आहेत. ज्यालाही तिकीट दिले भारतीय जनता पार्टी तो निवडून आलाय नगर अध्यक्ष. आता तुम्हाला सांगतो 21 वर्षाचे नगरसेवक झालेले आहे, हे आजपर्यंत कधी झालं नाही. त्यामुळे असे नवीन पिढी काम करताय. आणि भारतीय जनता पार्टी आज तुम्हाला माहिती आहे आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो प्रचार केला, त्या प्रचारात तुम्ही नोटिंग केली असेल की त्यांनी कोणत्याही पार्टीबद्दल, अपक्ष पार्टीबद्दल जे विपक्ष आहे तर कधीही त्यांनी भाष्य केले नाही त्याच्या विरोधामध्ये. त्यांनी फक्त जो अजेंडा ठेवला तो विकासाचा अजेंडा ठेवला. त्यामुळे आज आपल्याला जे ग्रामीणमध्ये यश मिळालं ते सुद्धा त्याच प्रकारे या नागपूर शहरामध्ये सुद्धा त्याच प्रकारे यश, मला वाटतं जवळपास 110 सीटा तरी या नागपूर शहर महानगरपालिका येतील अशी माझी अपेक्षा आहे. आताच लेटेस्ट बातमी आहे, साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांनी असं घोषणा केलेली आहे आणि शिंदे साहेबांनी की महायुती सोबत लढणार, या बाबतीत काय बोलणार? अरे कसं आहे, ते महायुतीबद्दल जे मोठे लोक आहेत तेच बोलतील, पण माझ्या मते नागपूरला जे शिंदे साहेबांचे अस्तित्व म्हणा या शिवसेनेचं तेवढं आहे. त्यांच्या फक्त 2 तिकीट तर शिवसेनेचा, राष्ट्रवादीच्या तुम्हाला माहिती आहे 1 किंवा 2 तिकीट होत्या. आणि या नागपूर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचं प्राबल्य आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की काय होईल ते सांगता येत नाही, पण त्यांना युती झाली तर मला वाटत नाही की त्यांना जास्तीत जास्त जातील.
कारण की भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते आहेत या नागपूर शहरामध्ये सतत काम करतात आणि ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे, यामध्ये आपण त्यांना वाव देणार नाही तर कसं तर प्रभाग क्रमांक 37 मध्ये आपण खूप जुने लोकनेते पुढे राहिलेले आहात आणि यंदाही आपण भाजपकडे आपली उमेदवारी मागितली आहे. आपली जी जनता चॅनलच्या माध्यमातून आपल्याला जे बघत आहे, आपली सुजाण जनता जी आहे, मतदार बंधू आहे, त्यांना काय प्रेमाचं आव्हान राहणार आहे? माझं सगळ्या नागरिकांना एक आव्हान आहे, या प्रभाग टर्चमध्ये कधीही एवढं कामे झालेली नाही. आज जवळपास आपण 70-80 कोटी जी कामं केलेली आहे, त्यामुळे जनता खुश आहे. पण माझ्या सर्व नागरिकांना विनंती आहे की जेही नगरसेवक पार्टी देईल त्यांना जास्तीत जास्त मतांनी या प्रभाग टर्चे लोक निवडून देतील अशीच त्यांना मी विनंती करतो. शेवटचा प्रश्न, निवडणुकीची वेळ आहे, आमिष देणे, वेगवेगळ्या प्रकारचे प्रकरण करणे, हे विरोधक खूप चांगल्या प्रकारे करतात. वोट चोरी झालं, असं झालं, तसं झालं, अशा प्रकारचे नेगेटिव्ह सेट केले जातात. तर आपली जी सुजाण जनता आहे त्यांना काय प्रेमाचा एक संदेश राहणार? मी त्यांना सगळ्यांना सांगू इच्छितो की जेव्हा इलेक्शन येते तेव्हा ईव्हीएमचा मुद्दा येतो. आता मी हे मानतो की खूप जुनी यादी जी आहे आधी त्याच्या डबल नावं आहेत, त्यामध्ये कोणी मृत्यू झाल्यावर त्याची नावं काढल्या गेलेली नाही आहे. त्यामुळे हे संपूर्ण यादी डिझॉल्व्ह करून नवीन यादी तयार करावं लागतं आणि मला वाटतं SIR सुरू सुद्धा आहे. पण सज्ञान इथले जे गोपालनगर निवासी आहेत या प्रतापनगर निवासी आहेत, स्वामीनगर निवासी, सुभाषनगर, हे आता सज्ञान झालेले आहेत. त्यांना माहित आहे की कोणाला आमिष दाखवायला वोट द्यायला पाहिजे आणि कोणाला नाही. लोक आजकाल आमिष घेतात, पण लोक शिकले सवरले आहेत. त्यांना माहित आहे की या डेव्हलपमेंट ज्या लोकांनी केलं त्यालाच वोट दिलं, जेणेकरून आपलं समोरचं फ्युचर डेव्हलप होईल आणि या प्रभागात जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न होईल.